समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण बघणार आहोत अष्टमी. अष्टमी तिथी म्हणजेच ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते. म्हणजे जसं की ती प्रत्येक महिन्याला 2 वेळा येते. तर त्या अष्टमीला किंवा इतर मंगळवार, शुक्रवार आपली कुळदेवी, आपल्या कुळदेवीचा वरदहस्त आपल्या घरावर राहण्यासाठी किंवा आपली कुळदेवी आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी आपण कोणती सेवा करावी, आपण या अष्टमीच्या दिवशी किंवा मंगळवारी असेल, शुक्रवारी असेल, कोणत्या सेवा कराव्या हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हिंदू धर्मात अष्टमी तिथीला अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. ही तिथी दर महिन्याला 2दा येते, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष, ज्यामुळे तिचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व खूप जास्त आहे. अष्टमी हे देवी शक्ती आणि भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित असा दिवस आहे. प्रत्येक महिन्यातील अष्टमीचे मुख्य महत्त्व हे कसं असतं बघा. प्रत्येक महिन्याला ज्यावेळेस अष्टमी येते आणि या अष्टमीच्या दिवशी असेल किंवा इतर मंगळवार, शुक्रवार असेल, या दिवशी आपण जेव्हा आपल्या कुळदेवीची सेवा करत असतो त्यावेळेस कुलदेवी सुद्धा आपल्यावरती खूप प्रसन्न होत असतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभत असतो. असं सुद्धा म्हटलं जातं, जो न चुकता प्रत्येक दिवशी असेल किंवा प्रत्येक अनन्यसाधारण तिथीला कुळदेवीची सेवा करतो त्याला कुळदेवी नेहमी त्याच्या कुळदेवी नेहमी पाठीशी असते असं सुद्धा म्हटलं जातं. जसं की बघा, आता आपल्याला ज्यावेळेस देवीची उपासना करायची असते त्यावेळेस प्रत्येक अष्टमी अष्टमीचा उपवास सुद्धा तुम्ही पकडू शकतात. बरेच जणांना प्रत्येक महिन्यातल्या अष्टमीचा उपवास सुद्धा असतो. भरपूर जण करतात. मग अष्टमीच्या दिवशी उपवास करतात, त्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करतात, कुणी कुंकुमार्चन करतं. हे आपण सगळं पुढे बघणारच आहोत. तोपर्यंत आधी ही माहिती पण बघूया की प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला मासिक दुर्गाष्टमी म्हणतात. या दिवशी आपण ज्यावेळेस आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो त्यावेळेस ती सेवा नक्कीच आपल्याला यशदायी आणि फलदायी सुद्धा ठरत असते. असं मानलं जातं की या अष्टमीच्या दिवशी जो उपवास करेल त्या भक्तांच्या सर्व मनोकामना तर दूर होतातच आणि आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, सुख समृद्धी येते आणि एक आध्यात्मिक ऊर्जा, जसे की आपण सेवा करत असतो तसं तेवढ्याच प्रमाणामध्ये आध्यात्मिक ऊर्जा आपल्या घरामध्ये चौकडे पसरत असते. आपल्या मनामध्ये सुद्धा, मनावर पसरते, घरात पसरते, घरातल्या सगळ्या व्यक्तींमध्ये सुद्धा आपल्याला कुळदेवीचा आशीर्वाद असतो. ती आपल्याला सांभाळत असते. कसं असतं बघा, ती ना आपण तिच्या कुळामध्ये जन्म घेतलेला असतो, त्यामुळे आपल्याला आयुष्यभर आपल्याला ती सांभाळत असते. मग आपण पण ज्यावेळेस आपल्याला आपल्याला प्रत्येक संकटाला ती आपल्या पाठीशी उभारत असते. मग आपणही तिच्यासाठी आपण सेवा केली पाहिजे. प्रत्येक तिथीला न चुकता आपण सुद्धा सेवा करायचीच असते. तर या अष्टमीला आता कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर खूप महत्त्वाच्या सेवा आहेत, त्या बघूयाच. त्या दिवशी बघा, आता अष्टमी नवरात्रीच्या काळामध्ये येणारी अष्टमी सुद्धा खूप महत्त्वाची असते. आपण त्या दिवशी सुद्धा अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन करत असतो, होम हवन करत असतो, तसंच त्या दिवशी उपवास सुद्धा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्यातील अष्टमी सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. जसे की गोकुळ अष्टमी असेल. आता गोकुळ अष्टमी म्हणजे काय, तर भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस सुद्धा साजरा केला जातो. राधा अष्टमी असते, म्हणजे भाद्रपद शुक्ल अष्टमी भाद्रपद महिन्यामध्ये जी अष्टमी येते तिला राधा अष्टमी म्हणतात आणि श्रावण महिन्यात जी अष्टमी येते तिला गोकुळ अष्टमी असं म्हणतात. आता जसं की राधा अष्टमी म्हणजेच काय, तर राधाजींचा जन्मोत्सव आपल्या आई आपल्या प्रत्येक मुलांसाठी जी काही उपवास करत असते तो म्हणजेच राधा अष्टमी. आता अष्टमी व्रताचे फायदे काय आहेत हे बघूया. हे व्रत केल्याने भावनिक स्थिरता तर मिळतेच आणि चिंता भीती सुद्धा दूर होते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सुद्धा आपल्या करिअरमध्ये, आपल्या घरामध्ये आणि आपल्या प्रत्येक कामामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत असते. थोडक्यात सांगायचं झालं तर अष्टमी हा दिवस फक्त नकारात्मक ऊर्जा नष्ट करून आणि देवी असेल या भगवान शिवाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळत असतो आणि आपल्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी, शांती हे सुद्धा आपल्याला मिळत असतं. आता अष्टमीच्या दिवशी कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या कुटुंबाचं रक्षण तर होतच, पण घरात सुख समृद्धी येते. कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं, तुम्ही मंगळवार धरा किंवा शुक्रवार धरा किंवा प्रत्येक अष्टमीचा उपवास करा, मग 5 उपवास करा, 11 मंगळवार करा, 16 शुक्रवार करा, असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं.
तेव्हा काय असतं, त्या आपल्या आता बघा आपण पण कसं करतो, इतर वेळेस सेवा वगैरे काही करत नसतो आणि ज्यावेळेस आपल्यासमोर भरपूर संकट उभारलेले असतात त्यावेळेस आपण काय करायचं काय नाही. पण कधीही बघा, आपण घरात असं म्हटलं जातं, घरातल्या पुरुषाने कुलदेवताचा म्हणजे कुलदेवताचा उपवास करावा आणि घरातल्या स्त्रीने कुलदेवीचा उपवास करावा असं म्हटलं जातं. मग ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी घरातल्या पुरुषांनी रविवार धरावा आणि ज्यांचं कुलदैवत कुठल्याही देवीचं असेल, मग आता प्रत्येक देवीचा मंगळवार शुक्रवार तर असतोच आणि अष्टमी पण असते, मग तुम्ही मंगळवार शुक्रवार अष्टमी किंवा पौर्णिमा तुम्ही हा कुठलाही एक उपवास करू शकतात. पण असं म्हटलं जातं कुलदेवताचं उपवास पुरुषांनी करावा आणि कुलदेवीचा उपवास स्त्रीने करावा. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. आणि बघा ज्यावेळेस तुम्ही हे करतात ना त्यावेळेस घरामध्ये सुद्धा बघा किती सगळं पूर्ण वातावरण चेंज होतं, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद सुद्धा तितकाच लाभत असतो. आता अष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणती सेवा करायची असते, तर अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन ही खूप महत्त्वाची सेवा आहे आणि देवीच्या खूप आवडती सेवा म्हणजेच देवी महात्म्य असेल किंवा देवी महात्म्य असेल किंवा दुर्गा सप्तशती पाठ असेल, हे आपल्याला अष्टमीच्या दिवशी करायचं असतं. तर या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन करण्याला सुद्धा तितकंच जास्त महत्त्व आहे. तर या दिवशी आपण ज्यावेळेस कुंकुमार्चन करत असतो त्यावेळेस त्यामधले आपण ज्यावेळेस कुंकुमार्चन करतो त्यावेळेस एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक एनर्जी तयार होते. तर ज्यावेळेस अष्टमीला बघा, आता अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुठलीही सेवा नाही करता आली तरी सुद्धा तुम्ही नाम जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा न चुकता जप करू शकतात. किंवा मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे कुंकुमार्चन खूप आवडीची देवीची सेवा आहे. मग हे कुंकुमार्चन म्हणताना तुम्ही जसे की ललित सहस्रनाम म्हणू शकतात, श्री सूक्त म्हणू शकतात, देवी स्तुती, देवी सहस्रनामावली म्हणू शकतात किंवा देवी अष्टोत्तर शतबली नामावलींचे सुद्धा उच्चारण तुम्ही करू शकतात. आणि ज्यावेळेस देवी महात्म्य वाचताना सुद्धा किंवा दुर्गा सप्तशती पाठ पठण करून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. तुम्हाला जसं शक्य होईल तसं करा, पण कुंकुमार्चन ही देवीची खूप प्रिय सेवा आहे. कुंकुमार्चन असेल, जसे की दुर्गा सप्तशती पाठ असेल, सिद्धकुंजिका स्तोत्रम असेल, त्याचप्रमाणे देवी महात्म्य असेल, या सगळ्या यामध्ये वेळेअभावी आपल्याला काही सेवा नाही करता आल्या. आता दुर्गा सप्तशती पाठाला 1-1.5 तास तरी लागतो. आता मला तरी लागतो, तुम्हालाही तेवढाच लागत असेल, कदाचित कमी लागत असेल किंवा जास्त लागत असेल. पण त्या वेळेअभावी आपल्याला असं म्हटलं जातं, ज्यावेळेस आपण 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करत असतो त्यावेळी आपल्याला एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं. त्यामुळं मग तुम्ही अष्टमीच्या दिवशी कुंकुमार्चन आणि 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं सुद्धा पठण करू शकतात. त्याचप्रमाणे ललिता सहस्रनाम सुद्धा पठण करू शकतात. 16 वेळा श्री सूक्त म्हणत म्हणत कुंकुमार्चन करू शकतात. देवी सहस्रनामावली म्हणू शकतात, देवी अष्टोत्तर नामावली सुद्धा म्हणू शकतात. तुम्हाला जसं शक्य होईल तसं. जरी काही नाही करणं शक्य झालं तरी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. आता बघा, आज कुंकुमार्चन का करावं? ज्या वेळेस आपण कुंकुमार्चन करत असतो त्यावेळेस आपण जे काही चिमूटभर कुंकू घेत असतो ते देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिचा डोक्यापर्यंत आपण ते कुंकू तिला वाहवत असतो, म्हणजेच त्या कुंकवाने तिचा आपण अभिषेक करत असतो. त्याचप्रमाणे आणि आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असं म्हणत म्हणत ज्यावेळेस तो म्हणजे ते जे चिमूटभर कुंकू आपण तिच्या चरणांपासून तिच्या डोक्यापर्यंत ज्यावेळेस आपण वाहत असतो त्यावेळेस त्या कुंकुवामध्ये एक शक्ती तत्व आकर्षित करण्याची क्षमता असते. म्हणजेच देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते असं सुद्धा म्हटलं जातं. कुंकुमार्चन सुरू असताना देवीची शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरली जाते आणि ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. जसं की मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली होती, त्याचप्रमाणे शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुवाने सुद्धा करण्यात येते. जसं की ललिता सहस्रनाम असेल, श्री सूक्तम असेल, देवी महात्म्य असेल, देवी स्तुती असेल, देवी सहस्रनामावली असेल आणि देवी अष्टोत्तर शतबली असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस आपण हे उच्चारण करत असताना देवीला कुंकू वाहत असतो त्यावेळेस यालाच आपण कुंकुमार्चन म्हणत असतो. मग तुम्हाला अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, नवरात्र, लक्ष्मीपूजन किंवा आठवड्यातील प्रत्येक मंगळवार शुक्रवार, प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा आणि प्रत्येक येणारी अष्टमी
आणि सर्वात जास्त गुरुपुष्यामृत या दिवशी सुद्धा कुंकुमार्चन केलेल्याचं फळ आपल्याला अनन्यसाधारण मिळत असतं. आज बघा, आज गुरुवार आहे आणि आज आहे गुरुपुष्यामृत. तर हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो संध्याकाळी 8:57 सुरू होतोय. आणि तुम्ही ज्या काही तुमच्या सेवा आहेत, म्हणजे 24 दिवसांची फुलवातीची जी तुम्ही सेवा करणार आहात, ही सेवा झाल्याच्या नंतर तुम्ही कुंकुमार्चनची सुद्धा सेवा नक्की करायला विसरू नका. बघा तुमची काय होईल माहिती आहे का, आज गुरुपुष्यामृत योगावर पण कुंकुमार्चन होईल आणि उद्या अष्टमीला सुद्धा कुंकुमार्चन तुमचं होईल. आपण जितकी सेवा जास्त करू तितके आपल्याला त्या प्रमाणामध्ये फळ मिळत असतं आणि सेवा केलेली कधीही वायाला जात नाही. तो आपला एक, आपण जसं बँकेमध्ये सेव्ह मनी करत असतो तसं आपली ही सेवा सुद्धा आपल्या खात्यावर सेव्ह असते. आणि कधीही आपल्याला अडचणीच्या काळामध्ये अचानक आपल्याला देवी आई म्हणजेच आपल्या कुळदेवी विजय मिळवून देत असतात. कुणी काही करू द्या, आपलं कुणी काही वाकडं करू द्या, काही होत नाही. ज्यावेळेस आपण अध्यात्मामध्ये असतोच, म्हणजे ज्यावेळेस आपण कुलदेवी, आपलं कुलदैवत आणि आपल्या गुरूंना विसरत नाही ना, तेव्हा आपल्याला कुणीही कसलाही काहीही त्रास देऊ शकत नाही. आणि जेव्हा आपल्याला ते त्रास देत असतात ना, तेव्हा त्यांचा बंदोबस्त नक्कीच त्या करत असतात. म्हणजे देवी आई करत असतात, आपले कुलदैवत आणि आपले गुरु सुद्धा करत असतात. आपल्याला कसलाही त्रास न होऊ देत, म्हणजे होऊ देत नाहीत ते. आता कुंकुमार्चनचं जे कुंकू असतं ना, हे सुद्धा तुम्ही आता बऱ्याच जण इंटरव्ह्यूला जात आहेत किंवा तुम्ही कुठं बाहेरगावी जात आहेत, एक्झामला वगैरे जात आहेत, त्यावेळेस ते कुंकू तुम्ही कपाळी लावून जायचं. बघा, ज्या वेळेस ते कुंकू आपण कपाळी लावतो, सलग तुम्ही 5-6 दिवस लावलं समजा, तर आपल्याला त्यातून प्रचंड एनर्जी आणि एक सात्विक ऊर्जा सुद्धा मिळत असते. असं म्हटलं जातं, हे कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू असतं ते आपण एक्झामला जाताना, तुम्हाला मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे एक्झामला जाताना, इंटरव्ह्यूला जाताना, बऱ्याच तुम्ही ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी चाललायत किंवा तुमची एखादी बिझनेसची मोठी डील आहे, अशा ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस जातात त्यावेळेस तुम्ही हे जे कुंकू आहे ते निश्चित कपाळाला लावून जायचं. कारण काय होतं बघा, आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आपण बघा, घरामध्ये कुठलाही लग्न समारंभ असेल किंवा आपण वर्षातून 1 वेळा, वर्षातून 2 वेळा आपण आपल्या कुळदेवीचा कुळाचार करत असतो किंवा आपलं कुठलंही काम आपण कुळदेवीच्या हस्तेच करत असतो. म्हणजे तिला आपण प्रार्थना सुद्धा करत असतो की देवी आई माझं हे काम होऊ द्या, आपण तुम्हाला मी हे करेल ते करेल, आपण असे बरेच गोष्टी बोलत असतो. का? कारण त्या आपल्या कुळदेवी आहेत आणि आपल्याला त्या सांभाळणार आहेत. काय कमी, काय जास्त, आपल्याला काय पाहिजे, काय नको, आपल्याला तेच बघत असतात किंवा तेच आपल्याला म्हणजे सांगत असतात. आता ते आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये सुद्धा आपण काही चुकीच्या गोष्टी घडतायत तर आपल्याला सुद्धा जाणीव सुद्धा करून देत असतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस बघा, तुम्ही सलग 8 दिवस हे कुंकू कपाळाला लावा आणि सलग तुम्ही 8 वेळेस हे कुंकू कपाळाला लावाल, तुम्ही 9व्या दिवशी नाही लावलं तर तुम्हाला काहीतरी विसरल्यासारखं वाटते. याचा अनुभव मी बऱ्याच वेळा घेतलाय. सलग कपाळाला ते कुंकू लावलं आणि नंतर नाही लावलं की काहीतरी विसरल्यासारखं वाटते, काहीतरी विसरल्यासारखं किंवा असं काहीतरी लक्षात नसल्यासारखं, काहीतरी राहिलंय किंवा अंगामध्ये एनर्जी नाहीये, ताकद नाहीये, असं सुद्धा तुम्हाला थोडंफार जाणवू लागतं. तुम्ही सुद्धा याचा अनुभव घ्या. प्रत्येक अष्टमीला कुंकुमार्चन करा. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवाच चतुर्थीला तुम्ही अशा महत्त्वाच्या तिथीवर सुद्धा ही सेवा करणं खूप प्रभावी आहे. आणि हे कुंकू एखाद्या छोट्या डब्यात साठवून ठेवायचं. जरी तुमची मुली हॉस्टेलला वगैरे राहिलं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत छोटंसं एखाद्या डब्यामध्ये सुद्धा ते कुंकू देऊ शकतात. जेणेकरून लहान मुलांमध्ये सुद्धा चिडचिडपणा वगैरे असेल तर ते तुम्ही त्यांच्या कपाळी कुंकू लावा. जरी एखाद्या वेळेस एक्झामला वगैरे आपले मेन एक्झाम, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे असतात, अशा ठिकाणी आपले मुलं मुली चालले असतील तर त्यांना सुद्धा ते कपाळी लावून जायला सांगा. नक्कीच आपल्याला यश मिळत असतं. ज्यावेळेस आपला देवीचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी असतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत असतं. तर बघा, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि उद्या अष्टमी आहे, ही सेवा करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.